जैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, कामाचा माणूस कैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, सुरेश अण्णा धस साहेबांचा विजय असो, सुरेश अण्णा धस साहेबांचा विजय असो, सुरेश अण्णा धस साहेबांचा विजय असो, कामाचा माणूस कैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, कामाचा माणूस कैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, आष्टीचा आमदार कैसा हो, सुरेश अण्णा जैसा हो, आष्टीचा आमदार कैसा हो, सुरेश अण्णा जैसा सुरेश हो, अण्णा धस साहेबांचा विजय असो, सुरेश अण्णा धस साहेबांचा विजय असो. गावाच्या बंधारा क्रमांक 1 वर उभे आहोत. ह्या बंधारा क्रमांक सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे आष्टी तालुक्यात भयंकर महापूर आला होता. त्या महापुराचा फटका या भागातील 5ही बंधारांना भरपूर प्रमाणात बसला होता. दोन्ही साईडनी बंधारे भराव हा पूर्णपणे वाहून गेला होता. तर त्यावेळेस अशी सिच्युएशन झाली की सर्व शेतकऱ्यांना चिंता लागली होती, कारण की बंधारा पूर्णपणे वाहून गेलता. आमचं गाव 150 हेक्टरच्या आसपास आता सध्या बागायती आहे. ऊसाचं क्षेत्र 100 हेक्टर गावात आता सध्या अवेलेबल आहे. तर त्या बंधाऱ्यात वाहून गेल्याच्या पाण्यामुळं लोकांना अशी चिंतेची बाब लागली होती की आता आपला बंधारा यंदा अडवणार नाही, वर पाणी यंदा आपल्या बंधाऱ्यात साचणार नाही. पण आमदार सुरेश अण्णा धस हे गावासाठी नवसंजीवनी घेऊन आले व पाणी फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने व 2 महिन्याच्या कालावधीत 5 पॉकलँड व 10-12 हायवा लावून त्यांनी हा बंधारा 1 महिन्याच्या कालावधीत पूर्णपणे बुजून दिला व सर्व शेतकऱ्यांना असं आश्वासित केले की आपला ह्या बंधाऱ्यात तुमचं जो बागायती आहे तो आपण तसाच बागायती क्षेत्र आपण पूर्णपणे बागायतीच ठेवणार आहोत. पाणी एकही थेंब आपण वाया जाऊ देणार नाही दाखवला व सर्व शेतकऱ्यांच्या नागलवाडी, सांगवी या 4ही गावांना या दोन्ही 4ही बंधाऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या 4ही गावांच्या वतीने आम्ही आमदार सुरेश अण्णा धस यांचे आभार मानतो. या संपर्क जोडल्यामुळं दळणवळणाची आमची सोय निर्माण झाली, कारण की आमचं गाव हे नगर जिल्ह्याशी जोडलेलं गेलेलं आहे. त्यामुळे आमचं हॉस्पिटल असो, बाजारपेठ असो, सगळे आमची नगर जिल्ह्यात अवलंबित आहे. हा बंधारा पूर्णपणे वाहून गेल्यामुळे हा रस्ताही वाहून गेला होता, पण तो आमदार सुरेश अण्णा धस यांच्या प्रयत्नाने आम्हाला चालू करून देण्यात आला.